ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की सायली आता अर्जुनसाठी डबा भरत होती आणि त्याला तो डबा घेऊन चाललेलीच असताना तिला आता अस्मिताने विचारतात की म्हणजे तू असा रोजच डबा घेऊन जातेस का? त्यावर अस्मिताला आता सायली म्हणते की नाही, आज सावंत इन्स्पेक्टरकडनं आम्ही परमिशन मिळवली आहे आणि म्हणूनच मग आम्ही डबा घेऊन जात आहोत, असंही आता सायली म्हणत असते. कारण त्यांना ते तिकडचं पोलीस स्टेशनचं जेवण आता जात नाही आहे, कंटाळा आला आहे त्यांना त्या जेवणाचा आणि म्हणूनच मग म्हटलं घरचं जेवण त्यांना देऊया, म्हणूनच ही सगळी व्यवस्था चालली आहे माझी, असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता इकडे मी आता आईबाबांनासुद्धा त्यांना भेटायला घेऊन जाणार आहे, असंही सायली म्हणते. इकडे आता अर्जुनचा तपास करण्यासाठीच अर्जुनची कसून चौकशी करण्यासाठी इन्स्पेक्टर पाटकर आता म्हणत असतात की आम्हाला माहिती आहे की हा खून तुम्हीच केला आहे, कितीही जरी तुम्ही लपवलत ना तरीही मला पूर्ण खात्री आहे, असं देखील आता बोललं जातं. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो की तुम्ही म्हणताय 11 वाजता खून झाला ना, तेव्हा 11 वाजता तर मी माझ्या बायकोसोबत आईस्क्रीम पार्लरमध्ये होतो आणि तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल ना तर स्वतः जा ना त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आणि सगळ्याची शहानिशा करून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळ्या काही गोष्टी क्लिअर होतीलच की. मी सांगायची काही नवीन गोष्ट नाही आहे. मग या वेशात गेलात तर लगेच तुम्हाला पुरावे भेटतील CCTV कॅमेरामधनं, असंही आता अर्जुन त्या इन्स्पेक्टर पाटकरना बोलत असतो. आणि त्यावर आता पाटकरची बोलती बंद झालेली असते, त्याच्याकडे शब्द नसतात. पण अर्जुनने त्याला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात ना त्या अगदी तंतोतंत तशाच असतात आणि म्हणूनच तो एकदम नीट त्याला याबद्दल सांगतो. तर मिस्टर पाटकर आता अर्जुनच्या बोलण्याचा विचार करतात, कारण अर्जुन यांनी उद्या डिस्कशन रूममध्ये चर्चा करायचं ठरवलेलं होतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की महिपत आणि नागराजची सुटका करण्यासाठी इकडे सचिनचे प्रयत्न सुरू असतात. सचिनने आता वकिलांनासुद्धा नेलेलं असतं महिपतची भेट घडवण्यासाठी. सचिन आता अगदीच तोंडाला मास्क वगैरे लावून गेलेला असतो आणि तो आता महिपतला म्हणत असतो की तुमची सुटका आता लवकरच होईल, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या सुटकेसाठीच हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्याच वेळेला मात्र आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र आता नागराज म्हणत असतो की तुम्ही फक्त सुटका तर महिपतची करणार आहात, मग माझं काय, मला कधी सोडवणार आहात या सगळ्यातना, असंही आता म्हटलं जातं. मग आता सचिन म्हणतो की दोघांना एकत्र सोडवणं आता शक्य नाही आहे, म्हणून एकाची सुटका आपण करूया, आधी तुमची मग तुमची करूया, त्यासाठी तुम्ही काळजी करू नका, मी तुमची सुटका करणार आहे. तर महिपतही म्हणतो की हो, दीक्षित बोलतोय ना तसंच आपल्याला करायला हवं. मग महिपत आता सचिनला म्हणतो की पण मला काय म्हणायचं आहे, आपण आहे ना जोपर्यंत अर्जुनचं याकडे लक्ष नाही आहे ना तोपर्यंत या सगळ्यामधून मार्ग निघतोय का बघूया, नाहीतर पुन्हा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. त्याच वेळेला आता सचिन म्हणतो की सध्या तरी त्या गोष्टी होण्याची शक्यता नाही आहे, कारण तुम्हाला सांगतो की आता ना की अर्जुन जो आहे त्याला खुनाच्या आरोपाखाली अटक झालेली आहे. सचिन जेव्हा ही गोष्ट सांगतो तेव्हा मात्र आता महिपत आणि नागराजला तर धक्काच बसतो, कारण अर्जुन आणि खून याचा काहीच ताळमेळ नसतो ना, म्हणूनच. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की अर्जुन, चैतन्य आणि त्याचसोबत इन्स्पेक्टर सावंत यांच्यामध्ये आता चर्चा रंगणार असते. त्यातच आता सायली जी आहे तिने आता अर्जुनसाठी खास डबा आणलेला असतो. अर्जुनला ती पहिल्यांदा म्हणते की चला तुम्ही आधी ना काहीतरी खाऊन घ्या, पण आता अर्जुन नाही म्हणत असतो. पण सायलीला माहिती आहे ना अर्जुनला एवढे दिवस पोलीस स्टेशनचं जेवण काही जात नव्हतं, म्हणूनच तर मग ती त्याला आता म्हणते की प्लीज प्लीज थोडं खाऊन घ्या माझ्यासाठी. मग आता अर्जुन खातो. अर्जुनला जेव्हा पहिला घास घरातला भेटतो ना तेव्हा मात्र आता त्याला काही राहवत नसतं, तो पटापट सगळं काही संपवू लागतो. सायलीला हे बघून ना अक्षरशः डोळ्यात पाणी येतं, कारण आहे ना आता त्याला ठसकाही लागलेला असतो इतक्या घाईघाईत खाल्ल्यामुळे. मग आता इथे सायली म्हणत असते की हळू सावकाश ना, नको इतकी घाई करू, असंही आता ती म्हणत असते.
आणि त्यात दुसरीकडे मात्र आता सायली म्हणते की मला कळतंय हो, या सगळ्यात तुमची चूक नसताना तुम्हाला कशातनं जावं लागतंय. मग आता अर्जुनही म्हणतो की आज मला बरं वाटलं, अगदी जिवल्यासारखं वाटलं बघ सायली, पोट भरलं माझं. चला आता आपण डिस्कशन करून घेऊया, नाहीतर त्यालाही उशीर होऊ शकतो. मग आता ह्यांच्या डिस्कशनची वेळ असते, तेवढ्या वेळात त्यांना डिस्कशन करून मोकळं व्हायचं असतं. आणि त्यातच अर्जुन विचारत असतो की काय काय भेटलं आहे, दाखव चैतन्य. चैतन्य आता फाईल घेऊन आलेला असतो. त्यांनी आता काही इन्व्हेस्टिगेशन्स केलेलं असतात. त्यातच आता अर्जुन म्हणतो की सगळ्यात आधी मला सांग की ही फाईल कोणाकडे आहे, म्हणजे ही केस नक्की कोणी घेतलेली आहे ते. मग आता जो सरकारी वकील असतो त्याचं नाव निरंजन प्रभू असं आहे, असंही आता चैतन्य सांगू लागतो. मग आता सरकारी वकील जो निरंजन प्रभू आहे ते मात्र त्यांना खरं तर जे प्रायव्हेट वकील स्टडी करतात ना त्यांचा राग येतो. मग आता अर्जुन म्हणतो मी ओळखून आहे त्यांना. आणि मग श्रीकांत जे आहेत ते वकील आपल्याला रविराज सरांनी सांगितले आहेत. आता या सगळ्या गोष्टी अर्जुनला आधी चैतन्य व्यवस्थितपणे सांगतो. मग चैतन्य आणि अर्जुन जे आहेत ते पुढे डिस्कस करत असतात. अर्जुन म्हणतो की अजून काही तपास वगैरे लागला आहे का, काही सापडलं आहे का, कारण आहे ना आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करायला हव्यात. कारण आम्ही ज्या आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो होतो तिथे तर आपल्याला CCTV भेटेलच की आम्ही तेवढ्या वेळात तिथे होतो. तुम्ही आईस्क्रीम पार्लरवाल्याशी सुद्धा बोलून घ्या, सायली जरा तू ते काम कर. आणि त्याच वेळेला तुमची गाडी जिथून पकडली गेली ना त्या रोडवर आम्हाला एक पुरावा सापडला आहे असं इन्स्पेक्टर सावंत म्हणतात. मग चैतन्य आता तो पुरावा अर्जुनला दाखवू लागतो. अर्जुन म्हणतो की हा पुरावासुद्धा खूप मोठा आहे, पण तो काय पुरावा आहे ना तो नीट दाखवला नव्हता आपल्याला, फक्त त्यांच्यापुरती तो त्यांनी मर्यादित ठेवला होता. आणि जेव्हा त्यांनी तो पुरावा दाखवलेला असतो तेव्हा अर्जुन म्हणतो की चला फायनली एवढं तर आपल्या हाती लागते. त्याचबरोबर शांता मावशीचा ना एक नवरासुद्धा होता, म्हणजे शांता मावशी वेगळी राहत होती, त्याचंही वेगळं कारण होतं की तिचा नवरा ना तिला मारझोड करत होता, तिला त्रास देत होता, म्हणून शांता मावशी कधीही नवऱ्यासोबत राहिली नव्हती, ती वेगळी राहायची. शांता मावशीच्या नवऱ्याकडे जाऊन सुद्धा जरा चौकशी करा की त्याला काही माहिती आहे का. सोबतच आता सायली अर्जुनला एक क्लू देते आणि म्हणत असते की तुम्हाला सांगू का, त्या रात्री बघा आपण आईस्क्रीम खायला बाहेर गेलो होतो, पण प्रियासुद्धा त्या रात्री तिथे बाहेर होती. आणि जेव्हा ही गोष्ट जेव्हा आता सायली सांगू लागते ना तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की म्हणजे आपल्याला तर आईनं सांगितलं होतं की हे दोघंही जण आईनं तर सांगून गेले होते की ते बाहेर जात आहेत, पण खरं तर आपल्याला माहीत नाही आहे की ती प्रिया ना त्या आदिराजला भेटायला गेली होती. म्हणजे आदिराज भाऊजींनी मला स्वतः याबद्दल सांगितलं. ती भेटायला गेलेली असताना 11च्या दरम्यान नाही तर ती 12:30च्या दरम्यान गेली होती, पण ती आधी जेव्हा घराबाहेर पडली होती तेव्हा ती खूप आधीच निघाली होती. पण या सगळ्या गोष्टी अश्विन भाऊजींना माहीत नाही आहेत, ती खोटं सांगून गेली होती. या सगळ्या गोष्टी आता सायली एक एक करून आता अर्जुनला सांगू लागते. आणि जेव्हा अर्जुनला ह्या गोष्टी कळतात तेव्हा मात्र आता अर्जुन तर डोक्याला हातच लावतो. तर दुसरीकडे मात्र आता सचिनला विचारलं जातं की नेमकं काय झालं होतं, म्हणजे ज्या अर्जुनला अटक झाली आहे ती अर्जुनला अटक कशामुळे झाली आहे हे सुद्धा विचारलं जातं. एका खुनामध्ये त्याला अटक झाली आहे, शांताचा खून केला आहे त्याने, पण हे सगळं काही त्याने केलेलं नसून त्याला मुद्दामून यामध्ये अडकवण्यात आलं आहे. शांता, अरे आपण तर ओळखतो ना शाला, कारण शांता जी आहे तीच नाही का आपल्याला भेटली होती ती. मग आता इकडे मात्र जो महिपत आहे तो म्हणतो कोण शांता. मग आता नागराज त्याला ती ओळख पटवून देतो. मग नागराजने आता ही ओळख पटवून दिल्याबरोबर मग हे सगळं काम कोणी केलेलं आहे याबद्दल देखील आता सचिन त्यांच्यासोबत बोलत असतो. इकडे आता सायलीने अर्जुनला क्ल्यू तर दिलेला असतो, त्यामुळे अर्जुनही या सगळ्याचा विचार करतो. पण नागराजला आता या सगळ्या गोष्टी कळत असतात की शांता म्हणजे तीच आहे जिला सगळं सत्य माहिती आहे, ते म्हणजे त्या प्रियाचं. आणि म्हणूनच तर तिने गेम तर केलेला नसेल ना अशी ही शक्यता कुठेतरी आता वाटू लागलेली होती. दुसरीकडे मात्र आता अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला 2 ठिकाणी या सगळ्याबद्दलचे पुरावे मिळू शकतात. बघा तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे शांताच्या नवऱ्याकडेही जा, सोबतच आहे ना तुम्ही ना तिकडे जिथे शांता राहते तिथे सुद्धा जाऊन जरा चौकशी करा असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि तेव्हाच ना तिथे आता एक हवालदार आलेला असतो आणि त्या हवालदाराला खरं तर एक महत्त्वाची माहिती द्यायची असते. त्याने खरं तर
त्या इन्स्पेक्टर पाटकर यांचं बोलणं चोरून ऐकलेलं होतं. इन्स्पेक्टर पाटकर जो होता ना, तो आता त्याच्या माणसासोबत बोलत होता आणि तो माणूस जो आहे तो हवालदारच होता खरं तर. त्यांच्यामध्ये डिस्कशन सुरू होतं की आपण आहे ना, ह्यांचं जे डिस्कशन सुरू आहे ते आपल्याला कळणार आहे, कारण तिथे आपण एक मोबाईल सेट करून ठेवलेला आहे. त्यांचं जे काही बोलणं आहे ते आपल्याला समजेल आणि मग आपण ते सगळे काही पुरावे जे आहेत ते नष्ट करून टाकायचे, जेणेकरून त्याला ना अर्जुनला आतमध्ये अडकवायचं होतं. आणि यासाठी त्याचे हे सगळे प्रयत्न सुरू होते. आणि जेव्हा त्या हवालदाराने येऊन या सगळ्या गोष्टी अर्जुनला सांगितलेल्या असतात ना, तेव्हा मात्र अर्जुन लगेच त्या बाकड्याच्या खाली बघतो तर काय, खरंच ना तिथे आता एक मोबाईल ठेवलेला असतो ज्यात ऑलरेडी रेकॉर्डर सुरू असतं. आणि हे सगळं बघून तर आता सायलीला राग येतो आणि सायली म्हणते हे किती फालतूपणा आहे. मला तर असं वाटतं ना की आता जाऊन त्याला जाब विचारावा, हे सगळं काही चुकीचं आहे हे देखील आता सायली बोलत असते. पण त्यावेळेला अर्जुन तिला थांबवतो आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो की प्लीज सायली, प्लीज घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नको. आपण प्रयत्न करतोय ना तर जरा थांब, मी म्हणतोय ना तुला, असंही आता अर्जुन सांगू लागतो. आणि आता इन्स्पेक्टर सावंत यांनी तो आता मोबाईल स्वतःकडे जप्त करून ठेवलेला असतो, जेणेकरून तो मोबाईल आहे ना पुन्हा पाटकरांना भेटायला नको. आता वेळही डिस्कशनची संपलेली असते आणि त्यामुळे आता प्रत्येकजण निघून जातात. तर दुसरीकडे मात्र आता जी प्रिया असते ती अधिराजला भेटण्यासाठी म्हणून गेलेली असते. आणि प्रिया अधिराजला भेटायला गेलेली असतानाच इकडे अधिराज प्रियाला म्हणत असतो की तुझ्यावर ना काहीसुद्धा खरंच ना किती शोभून दिसतं गं. अगदी ना तुला जरी गोंडपाट घालायला दिलं ना तरीसुद्धा ते तुझ्यावर शोभून दिसेल बघ. इतकी सुंदर दिसतेस तू या ड्रेसमध्ये, मला तर खूपच आवडलीस बघ या ड्रेसमध्ये. इकडे आता प्रिया खुश असते. प्रिया म्हणत असते की हा तर भलताच माझ्यावर फिदा आहे, असाही विचार करून ना ती आता मनातल्या मनात बोलत असते. तर आता तिचं सुरू होतं नेहमीप्रमाणेच पैसे मागायचा खेळ. आता तिला पैसे हवे असतात ना, त्यासाठी ती आता गोडी गुलाबीने त्याच्यासोबत बोलत असते. म्हणजेच त्याला आता सांगत असते की मला कळतंय, खरं तर ना मला थोड्या पैशांची गरज होती. आईचं ऑपरेशन करायचं आहे आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं आहे, पण पुरेसे पैसेही नाही. आणि दुसरीकडे ना भावाचं ॲडमिशनसुद्धा करायचं आहे आणि त्यासाठी मला ना काय करावं ना खरंच कळत नाही आहे. कारण सध्या तरी ना माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि त्यामुळेच मी विचार करते की आईचं ऑपरेशन पुढे ढकलू, असंही ती आता म्हणू लागते. आणि त्याच वेळेला इकडे सायली आता अर्जुनला पुन्हा एकदा भेटायला आलेली असते, कारण अर्जुनला भेटायला आता कल्पना आणि अश्विन हे दोघंही जण येतात. कल्पनाला खरं तर खूप जास्त वाईट वाटत होतं, म्हणूनच आता सायलीने परमिशन मिळवलेली असते आणि अर्जुन त्याचसोबत कल्पना आणि अश्विनची भेट घडवून आणलेली असते. आणि जेव्हा ते भेटायला येतात ना तेव्हा मात्र आता अर्जुनकडे बघूनच ना अर्जुनची अवस्था बघून खरं तर खूप जास्त वाईट कल्पनाला वाटतं. कल्पना आता जेव्हा अर्जुनला तिला रडू येत असतं, ती आता त्याच्या जवळ जाते आणि त्याला म्हणत असते की बाळा, मला कळतंय रे तुला त्रास होतोय, पण जरा थांब, जरा शांत हो, पण तू ना इथून लवकरात लवकर बाहेर पडायला हवास बघ, असंही ती आता म्हणू लागते. आणि ती आता त्याची काळजी करत असते आणि त्याच वेळी आपल्या आईला शांत करत असतो. इकडे मात्र आता ही अधिराजला अगदीच ना मिठी वगैरे मारत असते, कारण त्या अधिराजमुळेच आज तिला पैसे मिळालेले असतात. अधिराजने सांगितलेलं असतं की तू बिलकुलही काळजी करू नकोस, तुला पैशांचीच व्यवस्था हवी आहे ना, मी करून देतो, मी तुला सगळे पैसे देतो तुझ्या भावाच्या शिक्षणासाठी, त्याचसोबत तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी सुद्धा. एकूण 4 लाख तिने सांगितले होते, पण हा 5 लाख रुपये द्यायला तयार होता. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की कल्पना ही अर्जुनची अवस्था बघून खूप जास्त रडत असते आणि म्हणत असते की काय होऊन बसलं रे हे माही, तुला ना या सगळ्यामध्ये कोणीतरी अडकवलं आहे बघ, पण ना तू लवकरात लवकर इथून बाहेर येशील हेही मला माहिती आहे, असंही आता कल्पना ही अर्जुनला हातात हात घेऊन बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की मम्मा तू काळजी करू नकोस, तुला माहिती आहे ना मी काही केलेलं नाही आहे, मग मी लवकरच इथून बाहेर, तू काळजी करू नकोस,
असं देखील तो आता आपल्या आईला समजावून सांगत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो सांगतो ना, तेव्हा कुठे जाऊन इकडे कल्पनाला बरं वाटतं. कल्पना अगदीच ना आता अर्जुनच्या गालावरनं वगैरे हात फिरवत असते. तर आता सायली म्हणत असते की अश्विन भाऊजी आईना नीट घरी घेऊन जा. तर दुसरीकडे अर्जुनलाही आता कल्पनाची काळजी वाटत असते. तो आता सायलीला म्हणतो की तू कशाला मम्माला घेऊन आलीस, नाही घेऊन आली असतीस तर बरं झालं असतं ना. पण आता सायली म्हणत असते की मी काय करू, तुम्हाला भेटायचं होतं, त्यांची इच्छा होती म्हणूनच मी त्यांना घेऊन आले, असंही आता सायली सांगू लागते. इकडे मात्र आता 5 लाख रुपयांचा चेक त्याने दिलेला असतो आणि चेक मिळाल्याबरोबर ती खूप जास्त खुश असते. तिने आता लगेचच तिला कॉल आलेला असतो. मग तो कॉलही तिला रिसीव करायचा असतो. तिला कॉल आलेला असतो तो म्हणजे संतोषचा कॉल आल्यामुळे ती आता बाजूला जाते आणि ती आता संतोषसोबत बोलत असते. संतोष तिला म्हणत असतो की अगं कधीपर्यंत माझ्या पैशांचा बंदोबस्त करते. पण जेव्हा ती बाजूला जाते ना फोनवर बोलायला, तेव्हा तिने खोटं सांगितलेलं असतं. ती सांगत असते की डॉक्टरांचा कॉल आलाय, सो मी डॉक्टरांशी बोलायला जाते, असं बोलून ती बाजूला जाते. आणि आता ते फोनवर बोलत असते. फोनवर बोलत असताना ती संतोषला म्हणत असते की काय काय चाललंय नेमकं तुझं, मला जरा समजेल का. मग आता संतोष म्हणतो की मी पनवेलला आलेलो आहे, माझं जरा काम होतं म्हणून. अरे पण तुला कळतंय का, तुला मी सांगितलं होतं ना पनवेल सोडून जा. त्यावर तो म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, मी कोणालाही सापडणार नाही, मी व्यवस्थित आहे. आणि तसंही पाटकर इन्स्पेक्टरने मला फोन केला होता, ते आता बघतायत की काही सापडतंय का, त्या लोकांचं डिस्कशन सुरू आहे. मग तिथून काही पुरावे भेटले तर ते नष्ट करता येतील, काळजी करू नका तुम्ही मॅडम, माझं लक्ष आहे या सगळ्याकडे. पण तू आता कुठे आलायस राहायला. मग तो त्याच्या राहण्याचा ॲड्रेस तिला सांगतो. मग ती म्हणते की ठीक आहे. मग आता त्याला पैसेही द्यायचे असतात आणि इकडे ना अधिराज ना त्यांचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करत असतो. कारण अधिराजला तिने खोटं सांगितलेलं असतं की ती एका डॉक्टरांशी बोलते आईच्या ऑपरेशन संदर्भात, पण ती डॉक्टरांशी बोलत नसते, तर ती त्या संतोषसोबत बोलत असते. पण आता अधिराज बघत असतो की हिचं कधी बोलणं मला ऐकायला येईल आणि म्हणूनच तो हळूहळू तिच्या जवळ जायचा प्रयत्न करत असतो. आणि तेव्हा तो नंतर लगेच फोनवर बोलायचं नाटक करतो. तोपर्यंत इकडे ना प्रियाचं बोलणं संपत आलेलं असतं. ती आता म्हणत असते की ठीक आहे चालेल, तू काळजी घे, कोणाला पकडून देऊ नकोस, काही करू नकोस, व्यवस्थित राहा. आणि असं बोलून तिने आता संतोषचा फोन ठेवलेला असतो आणि फोन ठेवून ना ती आता तो फोन तिथेच ठेवते आणि वॉशरूमला जायचं नाटक करत तिकडनं निघून जाते. आणि जेव्हा ती निघून जाते ना तेव्हा मात्र आता इकडे अधिराजला संशय आलेला असतो. म्हणून अधिराज लगेच ना तिचा मोबाईल घेऊन चेक करायचा प्रयत्न करत असतो. कारण त्याला आता डाऊट येत असतो की ही नक्की कोणाशी बोलत होती, जर आपल्याला काही पुरावा भेटला तर. आणि आता तो मोबाईल चेक करायचा प्रयत्न करत होता, पण मोबाईलला पासवर्ड होता. दुसरीकडे आता आईस्क्रीम पार्लरमध्ये इकडे मात्र आता सायली आणि चैतन्य गेलेले असतात आणि काल रात्री अर्जुनसोबत घडलेला प्रसंग आणि आज काय काय झालं आहे याबद्दल त्या सांगू लागतात आईस्क्रीम पार्लरवाल्याला. त्यावर आईस्क्रीम पार्लरवालासुद्धा म्हणतो की काळजी करू नका, मी तुमची साथ देईन. दुसरीकडे आता हिला पैसे तर मिळालेले असतात, त्यामुळे ती आता जायला निघालेली असते. पण त्याच वेळेला अधिराज म्हणतो की थांब ना, माझं जरा तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे, तेवढं महत्त्वाचं काम होऊन जाऊ दे ना. आणि मग काय काय काम आहे असंही विचारलं जातं. आणि त्याच वेळेला तो सांगतो की हे बघ, मला ना जे काही आहे ते माझ्या मनातलं आता फायनली बोलून टाकावंसं वाटते. आणि म्हणूनच मग तो आता तिथेच गुडघ्यावर बसतो. तिच्यासमोर आता ती अंगठी देतो आणि अंगठी दाखवून तो तिला गुडघ्यावर बसून प्रपोज करतो. त्यामुळे प्रिया तर आता 7व्या आसमानावर गेलेली असते, तिला तर कळतच नसतं. दुसरीकडे आता सावंत, इन्स्पेक्टर, त्याचसोबत चैतन्य, सायली आणि जय हे तिघही जण असे एकत्र मिळालेले असतात. आणि त्याच वेळेला नेमका फोन आलेला असतो सावंत इन्स्पेक्टरला, त्यामुळे त्यांना ना अर्जन्सीमध्ये पोलीस स्टेशनला जावं लागणार असतं. आता तिघच जण उरलेले असतात, त्यांचं आता डिस्कशन होत असतं. आणि त्याच वेळेला काल रात्री जो काही प्रकार घडला होता तो तर जयला पूर्ण तंतोतंत माहिती होता. त्यामुळे जयसुद्धा आता जर काही बोलायला जर पुराव्या म्हणून राखला तर तो सुद्धा एक फायद्याचा होता. दुसरीकडे आता प्रिया ही उभी असतानाच त्याने आता अंगठी दाखवलेली असते आणि तिला प्रपोज केलेला असतो. त्यामुळे प्रिया चकित होते. प्रिया तर म्हणते की ह्याला तर मी फक्त पैशांसाठी वापरत होती, हा तर चक्क मला प्रपोज करतोय, काय करावं आता ह्याचं, आता काय करावं, पैसे तर ह्याच्याकडनं हवेत पण ह्याला नाही पण बोलू शकत नाही, अशा ह्याच्यात अडकलेली ती असते. पण ती म्हणते की सॉरी, पण आता सध्या
तरी नाही. तो म्हणतो काय झालं, काय प्रॉब्लेम आहे सांग ना, तुझ्या घरातले तयार नाही होणार आहेत का, तर तसं सांग, पण मी आहे तुझ्यासोबत काय, तू नको काळजी करू, असंही तो तिला म्हणत असतो. त्यावरती म्हणत असते की तुला एक सांगायचं होतं. मग आता ती त्याला सांगते की माझं लग्न झालेलं आहे. हे जेव्हा ती सांगते तेव्हा तो तिच्याकडे बघतच बसतो. त्याला असं वाटतं की आत्ता तरी ही फायनली खरं काहीतरी सांगते वाटतं. पण कसलं काय, प्रियाने फक्त आता त्याला सांगितलेलं असतं की माझं लग्न झालेलं आहे. त्यामुळे तो आता तिच्याकडे पाहत राहतो. तर दुसरीकडे मात्र आता सायली आणि चैतन्य जे आहेत ते आता शांता मावशीच्या घरापर्यंत जाऊन पोचलेले असतात. कारण आहे ना, त्यांना आता शांताचा जिथे खून झाला होता तिच्या घरी, तिथे सुद्धा थोडं बघायचं होतं आणि शांता मावशीच्या नवऱ्याची सुद्धा भेट घडवायची होती. आणि त्याचसाठी तिथे असणाऱ्या एका बाईला शांता मावशीच्या नवऱ्याबद्दल विचारलं जातं. त्यावरती बाई आता सांगू लागते की हो मला माहिती आहे शांता मावशीचा नवरा कुठं राहतो. आणि त्यानंतर ती सांगते की या 2 गल्ल्या सोडून तिथेच तो मागे, हे सुद्धा आता कळलेलं असतं. त्यामुळे सायली आणि चैतन्याला ते एक सोयीस्कर होतं. म्हणूनच ते लगेचच ते ॲड्रेसवर जायला निघतात. इकडे अधिराजला आता ती सांगत असते की माझं एक ऑलरेडी लग्न झालेलं आहे. मग तो म्हणतो ही गोष्ट तुम्हाला आधी का नाही सांगितले. त्यावरती म्हणते मी कोणत्या तोंडाने सांगू, मला ना नवऱ्याकडनं एवढा त्रास होता ना, एवढा मी खरंच वैतागली होती. मला रोज मारझोड करायचा, दारू प्यायचा आणि त्या त्रासाला कंटाळून मी त्याला सोडून माझ्या आईवडिलांसोबत राहते आणि मग कसं मी मॅनेज करू ना, त्याचा आणि माझा डिवोर्सही झालेला नाही अजून, असंही ती म्हणत असते. त्यावर अधिराज म्हणतो मग तू तुझ्या नवऱ्यापासून वेगळी का होत नाही, डिवोर्स देऊन टाक आणि वेगळी हो, असं देखील आता त्याने सांगितलेलं असतं. पण ती म्हणत असते की कसं होईल मॅनेज, नाही होणार ना, तो माझ्यावर प्रेशराईज आणतो, मग माझ्या आईवडिलांची सुद्धा मला काळजी असते की कसं करायचं, म्हणूनच ना मी आता थोडं का होईना शांत आहे, असंही आता ती बोलत असते. अधिराज म्हणतो की तुला कधीही कशाही परिस्थितीत गरज लागली तर मला सांग, मी तुला या सगळ्यातून सोडवू शकतो, असं देखील आता तो तिला सांगत असतो. आणि तिचं हे बोलणं ऐकूनच ना आता मात्र प्रियाला खूप भारी वाटत असतं की अधिराज या सगळ्यातही तो माझ्या पाठीशी आहे, माझ्यावर प्रेम करतोय, हीच गोष्ट तिला वाटत असते. पण अधिराजला आता तिने अजून एक खोटं सांगितलेलं असतं. त्यामुळे अधिराज विचार करतो की एका वेळेला ती किती खोटं बोलू शकते आणि हिच्याकडे एवढं स्टॅमिना तरी कसं आहे, हिला कसं सगळं समजतं. दुसरीकडे चैतन्य आणि सायली हे आता शांताच्या नवऱ्याच्या घरापर्यंत पोचलेले असतात. दार वाजवत असतात पण कोणीही दार उघडत नसतं. पण दार उघडच असतं. उघडल्यानंतर सायली आणि अर्जुनला आता समोर एक चित्र दिसतं. ते खूप जास्त भयानक आहे, पण काय आहे ते दाखवलं नाही आहे की तोही तिथे मृत्युमुखी पडलाय का काही, कारण धक्का तर मात्र दोघांनाही बसलेला आहे. तर पुढील भागात पाहायला मिळतं प्रियाचा पाठलाग आता अधिराजला सगळ्याबद्दलची माहिती गोळा करायची आणि त्याचसाठी तो खूप प्रयत्न करतोय. पण दुसरीकडे मात्र आता इकडे इन्स्पेक्टर सावंत जे आहेत ते म्हणत असतात की अर्जुन तुम्ही काळजी करू नका, कारण सायली आणि चैतन्य शांताच्या नवऱ्यापर्यंत पोचणार आहेत. पण इकडे मात्र आता अधिराजने सायलीला कॉल केलेला असतो की मी प्रियाचा पाठलाग करत होतो पण ती कुठेतरी निसटली, पण तुम्ही काळजी करू नका, आता निसटली असली म्हणून काय झालं, पण तुम्ही पुढे तिच्यावर लक्ष ठेवा, कारण आपल्यासाठी ती खूप महत्त्वाची आहे. ती नक्कीच आता हे सगळं लपवण्याचेच प्रयत्न करत असणार आहे, हे सुद्धा सायलीला बरोबर माहिती असतं. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय बाय.